अंधश्रद्धा आणि भोंदूबाबाच्या आमिषाला बळी पडत एका कुटुंबाची 50,000 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे। तुमच्या घराखाली गुप्तधन पुरलेले आहे, ते बाहेर काढून देतो असे सांगून भोंदूबाबाने विधीपूजा आणि तंत्रमंत्राच्या नावाखाली पैसे उकळल्याचा प्रकार उघड झाला आहे। या प्रकरणी अहिल्यानगर शहरातील सर्जापूर परिसरातील सोनाली महेश काळोखे हिने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। फिर्यादीनुसार त्यांच्या पतीला मजुरीचे काम नसल्याने कुटुंब आर्थिक अडचणीत होते। याच परिस्थितीचा फायदा घेत शिव सोनवणे आणि त्याच्या मामाने घराखाली गुप्तधन असून विशेष पूजा केल्यास ते मिळू शकते असा विश्वास बसवला। यानंतर आरोपींनी लिंबू, हळद, हळदकुंड, भस्म, मातीची चवडी यासारख्या वस्तूंचा वापर करून मंत्रोच्चार आणि पूजा करण्याचे नाटक केले। गुप्तधन बाहेर काढण्यासाठी विशेष विधी करावा लागेल असे सांगून फिर्यादीकडून 50,000 रुपये रोख घेतले। दिवस उलटूनही कोणतेही गुप्तधन मिळाले नाही। पैसे परत मागितल्यावर आरोपींनी पुन्हा पैशाची मागणी करत नाही दिल्यास मंत्रप्रयोग करून संपवून टाकू अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी भोंदूबाबा शिव सोनवणे आणि त्याच्या मामाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे अंधश्रद्धा आणि भोंदूबाबाच्या फसव्या दाव्यापासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। तोफखाना पोलीस या ठिकाणी अघोरी विद्येद्वारे गुप्तधन काढून देतो अशी एक तक्रार प्राप्त झालेली। त्यातील जे तक्रारदार आहेत फिर्यादी त्यांनी एक शिव सोनवणे नावाचे त्या ठिकाणी सर्जेपुरात राहणारे जे अघोरी विद्याचा जे महाराज आहे असे ते कथन करतात, असे त्यांच्याशी फिर्याद दाखल झाल्यानं आपण भारतीय न्याय संहिता 316 आणि जो महाराष्ट्राचा जादूटोणा 2013चा जो कायदा आहे त्याचा जे कलम 3 आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या जो आरोपी त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्यात म्हणजे त्याने जे काही आहे याच्यामध्ये की मी गुप्तधन काढून देतो, आपण त्याच्या फिर्यादीकडनं 50,000 रुपये त्याने घेतलेले, त्यांची फसवणूक केलेली आहे, या पद्धतीने गुन्हा दाखल आहे। आता त्याच्या तपासाच्या अनुषंगाने आणखी काही लोकांची त्यांनी फसवणूक केलेली आहे का आणि या बाबतीमध्ये तपास करण्यात येणार आहे, इतर पुरावे सुद्धा जप्त करण्यात येणार आहे।